तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने 23 जुलै रोजी रेल्वे स्टेशन चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवरील कारवाईची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ धक्काबुक्की झाली, त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। पोलिसांनी घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणत काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं, नंतर त्यांची सुटका करण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्या तातडीने मान्य कराव्यात, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांवर प्रभावी उपाययोजना कराव्यात, तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवावा अशा मागण्या करण्यात आल्या। आंदोलनात काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, किसान काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। MCN न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातुरकर, नांदुरा। विद्यार्थ्यांनी जे नीट परीक्षा दिली त्या परीक्षेच्या मागच्या वेळेस सुद्धा ते पेपर लीक झाला होता। यावर्षी पेपर लीक होऊन 21 मुलांनी आत्महत्या केली। त्या मुलांच्या आत्महत्येला दोषी कोण आहे? आणि धर्मेंद्र प्रधान जर त्या सिस्टीममध्ये दुरुस्त करत नसतील, चर्चा करत नसतील, 21 दिवसापासून सोनमजी तिथे उपोषणाला बसले, त्यांच्या कार्यालयातला एक मंत्री सुद्धा तिथे भेट द्यायला गेला नाही। आणि ज्या सरकार किती असंवेदनशील आहे याहून लक्षात येते। आणि त्या विद्यार्थ्यांना जे अमानुष मारहाण करण्याचे आदेश अमित शहानी दिले, हे जे यांची हुकुमशाही आहे, हिटलरशाही आहे, हे थांबवण्यासाठी आम्ही आज उग्र आंदोलन केलेलं आहे, आज रस्ता रोको केलेला आहे आणि त्या पोलिसांनी आम्हाला इथे स्थानबद्ध केलेलं आहे। पण आम्ही सांगू इच्छितो या मोदी सरकारच्या सर्व मंत्र्यांना की तुम्ही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्या, त्या सिस्टीममध्ये बदल करा, विद्यार्थ्यांना न्याय द्या आणि ज्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना मारहाण केली त्या विद्यार्थ्यांना त्यांच्यावर कडक कारवाई करा। असं जर तुम्ही केलं नाही, चर्चा केली नाही आणि ज्या मोदी सरकारने माफी मागितली नाही विद्यार्थ्यांची, तर याच्यापेक्षा आम्ही उग्र आंदोलन करू, आम्ही जेल भरण्यास तयार आहे। मात्र या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहे। आमचे राहुलजी गांधी यांना सुद्धा अटक केली, त्यांना फरफटत नेण्याचे प्रयत्न केले, त्यांचं रक्त काढलं गेलं। हे विरोधी पक्ष नेता आहे, तुम्ही कोणती लोकशाही आहे? हे हुकुमशाही आहे की हिटलरशाही आहे? याचा जर मुकाबला सर्व जनता आता सर्व सामूहिक पद्धतीनं करण्याची गरज आहे। आणि जर या सरकारला, या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जर शेतकऱ्याचं, सर्वसामान्यांचं, विद्यार्थ्यांचं, जनतेचं कोणाचं देणं घेणं नसेल, तर सर्व जनता आता सामूहिक लढा लढून या सरकारला खाली उतरवल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। आमचे राहुलजी गांधी सतत संघर्ष करताय, चर्चा आता करता। 20 दिवस काय झोपी गेले होते काय धर्मेंद्र प्रधान? 20 दिवसात काऊन चर्चा केली त्या विद्यार्थ्यांशी? काय गरज होती? हे लाठीचार्ज करण्याची काय गरज पडली असती? तुम्ही पोलिसांना कसा काय हुकूम दिला की विद्यार्थ्यांना मारा म्हणून? जे देशांचं भविष्य आहे, त्यांचे 20-21 मुलं मेले, त्यांना जाऊन विचारा ना, त्या पालकांना विचारा, तुमचे मुलं जर मेला असता तुम्ही काय केलं असतं? जर त्यांची जर चिंता तुम्हाला जनतेची, युवकांची, भविष्याची नसेल, तर तुम्ही या सरकारमध्ये बसण्याच्या लायक नाही। तुमचा राजीनामा झालाच पाहिजे। मोदी सरकारचा